होतंय का नाही निवडून? 1 तास झालाय निवडताय. अगं होतंय की आता. मग किती वेळ ते त्याच्यामध्ये एवढाच लागन का नाही? एवढा वेळ लागतो का एवढूसा तांदूळ निवडायला? अगं पण खडे आहेत त्याच्यात. आणि ती गुरं माग किती वेळ ओरडतात त्यांचं कोण बघणार? मग बघन की तुझा नवरा आल्यावर. का त्यांना काय दुसरी कामं नाहीत का? तुमचं म्हातारा कुठे? अगं तुला काय लाज वाटते का काय नाही म्हातारा म्हणायला? सासरा आहे तुझा, तो जरा नीट बोल की. मग नीटच बोलतीये, शिव्या नाही दिलेल्या. म्हणजे काय शिवाय द्यायचेत का काय तुला? कुठे आहे ते सांगा. त्यांना पाठवा तिकडे त्या गुरांकडे. ते बाहेर गेलेत, काम आहे त्यांना जरा. ह्या वयात आलीत कसली तुमची कामं? आणि ते उरका पटपट, स्वयंपाक बाकी आहे करायचा. मग कर ना तू. मी आता बाहेरचं बघते, तू स्वयंपाक कर. मी नाही कधी कामं केलेली असली तेव्हा मला नाही जमणार. उठायचं आणि पटकन करायचं. आता घरातली कामं कर की तू. बाहेरचं तर मी करते की थोडं थोडं. घरातलं आवर जरा. आणि घरातलं केलं तर काय होतंय मग? मग एक एक तर होऊ दे की माझं. बाहेरचं मी आवरते, तू घरातलं आवर. एवढं बोलताय. बाकीच्या सुनांसारखी तर फाटकी देत नाही ना तुम्हाला कपडे वगैरे घालायला? चांगलं खाताय पिताय ना? अगं कमवलंय माझ्या नवऱ्याने म्हणून घालते मी. हा, नवऱ्याने कमवलेलं आहे. मग कुणी ती कमवलं? गुरं आणून ठेवलं, ती कोण बघणार? मगच धरून ओरडतात ते सोडा. आता गुरांकडे पळा, उठा, त्यांना पाणी द्या पहिलं. उठा की पटकन. हालायला पण 10 तास लावतील. जा पटकन. आला तुम्ही? जेवली? तांदूळ निवडत होते, फटकन ताट उचलून नेल्यानं म्हणती म्हातारं फिरते खटाखट आणि तुमची साडी एवढी टाकाटक आणि बसल्यात दुसऱ्यांच्या सुनासारखं तुम्हाला फटकं देते का, म्हाताऱ्याला शिवाय देते का? आता काय या वयात ऐकायला लागायला लागले बघा मला. चांगली होती, काय होती लास? अरे बनवा आता सगळं एवढं तुमचे घर सपरातून बाहेर आलोत ना, बांधून दिले, मस्त करायचं खायचं. आता मला पडून तेवढं काम करतोय, तू बी करीती. फार कपडेवाले का आपल्या कपड्यावर आले. आता मी निवडत होते तर म्हणते तासभर झालं तेच निवडत आहे. निघाली मग आता ते गुरांचं मला येत नाही हो. आता ती सारखंच म्हणाली गुरांकडे जात, का करावं म्हणलं, जाऊन पाणी बिणी पाजावं, गुरं वरडायली. आता आपलं काही असू ते जनावर कुठं उपाशी मारती का? हे कुठे गेलाय? गेला असेल कुठे. येईल तुम्हाला होईन का तुमचा पाय दुखायला म्हणून म्हणले मी. हा, पाजायचे खायला तर आणून ठेवलेलं आहे. संध्याकाळी बघू. चप्पल घाला. आले का? हॅलो बाबा, झाली काम? कुठे आहेत मम्मी पप्पा? गेलेत बाहेर तिकडे गुरांचं हे करायला. तर मी तुम्हाला आत्ताच सांगते, त्यांना काहीतरी नीट समजा. एक तर घरातली कामं करून करून इथं माझा जीव पार हे होतोय, टांगणीला लागतोय. घरातलं करा आणि त्या गुरांचं करा. एक तर त्यांना बसलं बसलं तर गुरांचं तरी करायला लावा, नाही तर विकून टाका ती गुरं. बावळट झाली का ते? तू नाही करायचं, तू कुणी करायचं? मग त्यांचं वय राहिलंय का आता करण्यासारखं? तरी करतात ना ते त्यातल्या त्यात बऱ्यापैकी. मग मला काय गुरांचं करायला आणली का? घरातली करते ना माझी मी कामं. मग गुरांचं त्यांनी केलं तर काय आलंय? कुणी एवढी गुरं घेऊन ठेवायला सांगितलं होतं उरावर दुसऱ्यांच्या? अगं ते गुरांवर तर आपलं चालू आहे सगळं. तुम्हाला मी सांगते तेवढं करा. त्यांना एक तर सांगा ती गुरं तुमची तुम्ही सांभाळा, नाही तर मग ती विकून टाका. माझ्यापाशी बुनबुन घालायची नाही. सांगते तेवढंच ऐकायचं. हे बघ, तू ये ना थोडस शांत राहत जा, डोकं शांत ठेवत जा जरा. सारखी सतत चिडचिड चिडचिड नको करत जा. आतापर्यंत शांतच ठेवलं होतं डोकं, पण मला नाही सण होते आता. नाही सण होत म्हणजे काय? अगं तेच म्हणून तर आपण येत. हे सगळं वैभव त्यांनी तर निर्माण केलंय, त्यांच्यामुळे तर आज सुखात जगतोय आपण. तरी पण ते करतात. त्यांचं काम होतं ते त्यांनी केलं. आता ते गुरांचं काम ते त्यांचं आहे, म्हातारवयात ते करू द्या त्यांना. आता इतके वर्ष केले ना त्यांनी, वर मी पण करतो ना, का नाही करत मी काही? हे बघ, तुझ्या बोलण्याला आहे ना काहीच तथ्य नाहीये. अगं मला जन्म दिलेला आहे त्यांनी. ते तर सगळेच आहे बाब, ते कर्तव्य आहे त्यांचं. हे बघ, तू आहे ना मला आता लय बोलायला लावू नको. मला जसं आठवतंय ना, माझा जन्म झाला त्यावेळेस सपरात राहत होतो आम्ही. त्या सपरापासून ते या बंगल्यापर्यंत काय कष्ट करत त्यांनी प्रवास केलेला आहे ना आयुष्य, मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले. जन्मदाते आई बाप आहेत माझे, त्यांच्याबद्दल नीट बोलायचं. मग त्याचं काय कौतुक सांगताय? ते सगळ्यांचेच आई वडील करतात का? तुमच्या आई वडिलांनी तीर नाही मारले मोठे, बंगला बांधला तर? तुम्हाला त्यांना बोलता येतंय का? बोला, नाही तर तुम्ही पण तसंच करा. आयुष्यभर खूप काही केलंय त्यांनी, मी काही त्यांना काहीच आता बोलू शकत नाही.
त्यांच्या आता कष्ट करण्याचे दिवस नाही आहेत, त्यांचे आराम करण्याचे दिवस आहेत. त्यांना मी आरामच करू देणार आहे, सुखात खाऊ पिऊ घालणार आहे. तुला म्हणजे तुम्ही राहायचं त्यांना असलं बोलणार? तुला राहायचं असलं तर राह, नाही तर निघून जा. मला काहीच सांगू नको, आणल मी दुसरी. जा मग निघा. काय गिळायचं असेल तर या, नाही तर तुम्ही मी निघा तुमच्या आई बापाकडे. नको नको करून ठेवले नुसतं. अरे ज्यांनी जन्म दिलाय त्यांच्याबद्दल असं कसं मी त्यांना असं कसं वागवू? त्यांना काम करू द्यायचं का? हे अक्कल कुठली? अर्पिता, मी गोठ्यात जाऊन येतो आई बाबांकडे आणि स्वयंपाक करून ठेव, त्यांना घेऊनच येतो जेवायला. आणि कटकट कमी कर जरा आणि व्यवस्थित कर. अरे जनावरांच्या दूध याच्यावर त्याच्यावर थोडस घरचं दूध असल्यावर बरं पडतं ना रे. कालवण नसलं काही नसलं तर मग आपलं दूध भाकर खाता येतं. असावत ना जनावर आपल्या दारात. हा ना, एवढं शेण भरतो मी, नेऊन टाक. का काय करायले? अरे आला वय, जेवला का बाबा? नाही, थांबलोय तुमच्यासाठीच. अरे जेवून घ्यायचं ना, आम्ही आलोच असतो एवढं सगळं उरकून. तुम्हाला म्हणलं होतं ना ते बंद करा काम करायचे, कशाला करताय तुम्ही? अरे का लोकांचे करतो का भाऊ, घरचीच करतो. अहो पण केलं इतकं वर्ष, आता काय करत असतो मी, कशाला तुम्ही उगा मागा लागता कामाचं? काय उलस केलं आणि काय फरक पडतो सांग? आता बरं, ह्याला चला, चला. आपण पाळलेत म्हणल्यावर ह्याला टायमाला पाणी चारा शेणकूर करावंच लागेल. सगळं करतो मी. गडी ठेवायचं चाललंय ना आपलं, गडी ठेवूया एखादा. बस झाला आता, कवर आता बीपी वाढवता स्वतःचा. हाय, आता तुझ्या बायकोला होतं का रे नवीन लेकरू होती, तिला आता घरातलं करायचं इकडलं बी, मग नाही जमत, मग ते चिडचिड करतं लेकरू. तिचं जाऊ दे, ते नको तिथे डोकं खायला. बरं तुम्ही चला जेवायला, चला आता. थांब ना तेवढं, एक दोन पाहू तेवढं वर. ते मी टाकतो, तुम्ही जा घरी, मी आलो लगेच. जाऊ तुम्ही, जावा. बरं तिथे बरं, मग मी नेऊन टाकतो गेली बरं तेवढं. अहो राहू द्या, कशाला टाकतो तुम्ही? कशाला तिले खराब होतेच जाणार बरं, मी भरतो. पोरग बी आहे ना, नुसतं भाकर खाल्ली का कालवून खाल्लं का? मग खायचं नाही तर काय, जगायचं कसं? वय झालंय आता. चल तेवढा घे भरून आणि दे जण मोकळा वेळ असल्यावर. रामकृष्ण. चला बाकीच्या लेकरासारखं नाही रे, आपलं लेकरू चांगलंय. चला तिचं नका ऐकत जाऊ काही, तिचं कशाला ऐकता? ऐकत राहतात. चला त्या लेकराला मग आपल्या लेकरी सारखी ना बाळती, हा, सांभाळायचं ना. ती कुठं बापासारखं सांभाळतं. चल आम्ही हात पाय तोंड धुतो. द्या इकडे, द्या मी ठेवतो ती, द्या. बाजूला जनावरांच्या खाली येईल परत. हा ये टाकून उकंड ये टाकून लवकर ये बघ. हा आलो लागली मी, असेल. चला. चल पोरगा तिकडे कशाला गेला आता? अरे चल की आता. ए बोरा, आलो आलो आलो. तिकडे काय गेला परत? शिर्डीला खायला टाकाय गेली. शिर्डी वरडत होती. बरं राहू दे. पाय दुखायले काय? हा ना, गुडघा त्रास करतो जरा. घेऊन त्याने जातो आणले ना. होते गोळ्यापत्ती, 2 दिवस राहिले ना. काय नाही, त्या गोळ्यांनी काय होत नसतं. हा ना, जरा प्रॉपर ट्रीटमेंट. हा, जाऊया दवाखान्यात. नाली बघा घसरताना. ती पोरगी जीवली का राहिली तशीच काय माहिती. तिथं काय करायचं, जेवण नाही तर मरल. अरे आपण नाही जीव लावायचं, कोण लावायचं? काय करते काय नाही बी. अरे अजून ओरखलं नाही का? काय करते? का बरं अरे रानात जायचंय. रानात जायचंय? आणि मग अगं तुम्हाला सण सूद काय हाय का नाहीच? अरे का सगळं द्यायचं सोडून म्या? अरे सोडून काय द्यायची? आता काय मत जात पळते ना बापास तिकडे. काय करायचं सण स्वतःच? बापाच तिकडं कायम पळा पंचमीला जाऊन दिलं का तुम्ही मला? अरे पंचमीला आता काय तू काय नवीन राहिली का? नवीन नवरी असल्या हाय बा 17 बऱ्याच गेलं तरी हा, जमतंय. मग रक्षाबंधनला तरी जाऊ द्या ना. पंचमीला आलं का नको, कशाला रक्षाबंधन नको? कोणा लगेच? पुन्हा म्हणजे दरवर्षी असतं रक्षाबंधन. अरे पण काय कुठे लय लांब जायची? पाहिलं तर 10 मिनिटाचा रस्ता नाही. घरचे उद्योग उरकायची. हा, मी उठल्या पडल्या मी रानातच जाऊन बसते. अरे पण मग ती तरी कोणी करायचंय? कुणी करायचं म्हणजे? बालकर लावायचं आणि घ्यायचं करून. मला काय सांगतात? ती झालं, पण मला काय म्हणायची, आपण दुपारपर्यंत ना काय करू, रानातलं मला काम जमणार उरकू आणि मग जायचं इथं. मला जमणार नाही. अरे पण एवढी काय गडबड आहे? आता पोरग बघत आहे ना त्यांना. ती किती का जपत आहे पोरग त्यांना. हा बघत आहे ना. आणि मी मग? काय म्हणते तावा? आणि मग काय आपली जेवढी लय गडबड आहे तिथं. माझा भाऊ हायच तेवढा शाना. अरे हाय ना, मग मी हाय म्हणूनच तुला म्हणतोय ना. मग त्यांची काय काळजी तरी का? मग भावाला राखी बांधायला जायचं नाही? अरे बांधाय जाऊ ना, तुला कुठं नाही म्हणतोय मी. लोक काय म्हणते?
बहिणीचं घर जवळ आहे तरी बहीण आली नाही रक्षाबंधनला. अरे पण मी नाही म्हणलोच नाही ना तुला. नाही जाऊ मला वाटलं नाही म्हणजे आपण मग काय जायचं काय संध्याकाळी पार. जाता येईल मग काय लय 10-5 मिनिटं बसलं आलं त्याला कितला टाइम तुम्हाला लागत यायचं असेल तर चला नाही तर मी जात. मला थांबायचं नाही मी चालले. ए अरे एक काम कर ऐक इकडे एवढं काय राग यायचं कारण आहे. काय राग यायचं बरं एक कारण काम म्हणजे? करतो आता उरक हा. हे कुठं बाया माणसं तुमच्या नादी लाग नाही ना मूर्खाची काम आहेत. हा पण लय वेळ थांबणार नाही बरं का मी. जायचं एक 15-20 मिनिटं थांबून येऊ माघारी. एवढी काय गडबड आहे राखी तर बांधू द्या की नीट त्याला. अरे परत बांध ना बन उरक ना मग आता उरक म्हणलं तरी बी गाळगुळच का. चालले ना मग चल उरक. काय वाईट मानायचं आपल्या दारातलं उपटाय सांगितलं ना पुरीने काँग्रेस या लोक चुकतो का जाऊ द्या काय बरं बसले बसले होईन तेवढं करायचं आता दुखला तरी काय आता म्हातार पण म्हणल्यावर दुखायचंच ना आई बापा तर काँग्रेस नाही नाही आता काय तू म्हणली लय आई बापा माय आयुष्य बांगल्याच्या मालक काँग्रेस उपटे काय मला कळनाच. थांबा मी बघून आले. आई बाबा हे काय करताय तुम्ही दोघं जण? कधी आली बाळ तू मी आताच आले पण तुम्ही हे काय करताय? आता करा पुढं काँग्रेस उगवलेलं तुम्ही दोघं असं का काम करताय पण एवढा मोठा बांगला आहे एवढं मोठं. बघायचं त्यांच्याकडून उपटून घ्यायचं. काय काम आहे आम्हाला आम्हाला तरी म्हातार हा काय काम आहे तर इतके दिवस कामच केलेत ना मग आता आराम करायचा ना जरा. जाऊ दे हा. तू बरी आहेस ना. मी बरी. कुठे गेलाय त्यो? तुम्हाला काँग्रेस उपटायला लावलाय काय त्यांनी? आणि आपल्या घरचं करायला काय लाज आहे बरं. तुम्ही तुमच्या मनानेच करतात का ते नाही मनानेच चाललंय हा त्या माता पुरीकडेच बघते मी. ही यांची दोघांची कामं नाही तर तिने सांगितलं असं. अरे नाही कशाला नको काय म्हणावं घेऊ जाऊ दे. कशाला काय बोलती माझी मग तिला घे डोक्यावर चढून मग. नवीन नाही लेकरू होईन हळूहळू फरक आता काय तिला बी उपटा घ्यायचं ना. उपटू लागली असते ना. तिला उतन तिलाच लेकराला सवय काही अंगाला बाबा उतरा ही तुमचं आहे ना तुमची नाटकं सांगूच नका. तुम्हीच आहे ना तिला डोक्यावर चढून ठेवली. काय करू नको काय करू नको आईनी सगळे काम करायचे. अगं ती नवीन आहे तिला नाही जमत हे समज. मग तुम्ही दोघांनीच काम जा. करायचे का? चहा पाणी करा बरं चला तिच्याकडे बघते मी. अरे आम्ही उपटितो ना एवढं नाही नाही चला तुम्ही पहिलं घरी चला. उगा काय- काय- काय बोलू नकोस बरं तिला काय. काय बोलू नको म्हणजे आई तू शांत बसा. अगं सणासुदीला आली वहिनी ए वहिनी खाली वाटत ही मामाया आल्या महाराणी. काय ग आलंय माणूस 5 मिनिटं तर वहिनीला बाहेर यायला तरी जमत आहे का? मग आता बाहेर नाही मग काय कुठं आली ऐकलं नसेल. पाहुण्यांनी आतमध्ये यावा का घरातल्यांना बाहेर बोलव. अगो बाई लयच तोरा वाढलेला दिसतोय. तुम्ही जास्तच लाड केलेला दिसतोय. यांना काय सालान ठेवलं काय दोघांना काँग्रेस उपटायला लावलाय? आणि केलं तर काय होतंय मग? केलं तर काय होतंय? अगं उन्हा तानाचं काय वाटतं का वहिनी तुला? अहो पण लोकांच्या इथं नाही तर नाही ना पाठवले कामाला घरातलंच करतात ते ना. अरे, हा, मग तू करायचं ना. काय पाहिजे ऊन किती आहे म्हातारी माणसं आहेत ती. असं कामाला लावलं का काय तिकडे उन्हात चक्कर बिक्कर आली तर काय होईन त्यांचं. मग नुसतं बसून खाण्यापेक्षा थोडं काम करावं. अरे पण हा. तुम्ही जायचं ना त्यांच्या बरं. ही तू समजून घे ना. जरा बसून खाण्यापेक्षा काम करावा. मी करतेच घरातली कामं बाहेरची त्यांनी केली तर काय बिघडत नाही. दिसतंय म्हणूनच एवढी पोचली. आणि स्वतः तुम्हाला जर एवढा पूळ काय असेल तर घेऊन जावं तुम्ही तुमच्या सोबत कळलं का? घेऊन जा म्हणजे मी आई बापाला घ्यायला आले का काय? म्हणजे ज्या कामासाठी आले ना ते काम करून जावा. काम राखी करा बांधायला म्हणजे? आलेत ना राखी बांधून जावा मग. 5 मिनिटं आलते मी पण माझ्या आई बापाचे एवढे हाल आहेत ना माझ्या पाठीमागं मला माहित नव्हतं. नाही तर तुला कावाच बघितली असती. कुठे गेलाय तो बैल? गेले असतील तिकडे कुठं मी नाही कोणाला राखण. हा कुणाला राखण नाही. त्याला असं ना कमीत कमी कुठं चाललोय काय काय चाललोय. बसले तिकडे मित्रांमध्ये मार मागं. ना हाका त्याला मला पाहुणे आले तुझं काम नाही का. तिला कधी पाहुण्याचा पुळका आलाय तवा. शांत एवढं वाटतं तर मग तुम्ही तर तुमच्या भावाला हाक. ए आद्या अरे कुठे गेलाय दाद्या? तुला चांगलं आहे ग ती काय बी आम्हाला त्रास देत नाही बघ. हा म्हणून तर ही डोक्यावर बसली ना. कधी आली आले बाबा लय पाहुणचार केलाय तुझ्या बायकोनी आमचा. काका काय झालं लय भारी वाटलं मला इथे येऊन. आता झालं काय. अरे मग अजून काय व्हायला पाहिजे अजून दारातच उभा आहे तू वर अजून चपला सुद्धा नाही सोडल्या खाली आम्ही. असं म्हणली सुद्धा नाही. चला बाया घरात पाणी देते चहा करते. तिथं लांबच इथं जुजायला लागली ती. कमल तापली आज. अरे पण तापणार नाहीत काय बहीण ती आम्ही आलो एवढ्या उन्हाचा आलोय तर ही म्हातारी तू कुठं इथं आणि काँग्रेस तू काँग्रेस उपटायला लावले होते काय त्यांना?
एखादा माणूस नाही भेटलं परत नव्हतं ती कामाला, जबळ. आता बसलो तिथनं. मी नाही सांगत त्यांना त्यांच्या मनानेच काम करत ते. नाही मी त्यांनी हजार नाही वेळा काही सांगतोय सांगितलं. काम करू नका उलट मी त्यांना सांगतोय घरात बसा ते दोघांनी ऐकलं तर शपथ. मग काय ही लावते काय काम करायला? यायचं 5 मिनिटांनी फणफण करायचं इथे येऊन. ए तू कप घे तुझ्या बायकोला समजून सांगा. तू मुस्काट पुढे ना आता काय बोललीस तर हो घरात चल. मी तर 5 मिनिटं राखी बांधाय आले, हिच्या संग बांधाय नाही आली. मग मी पण तेच म्हणते राखी बांधून जावा. मग माझ्या बाय आई बापाला कामाला लावती का तू? चल नको तिच्या नादी लागू, चल आत चल. चल आत ते चल. राखी बांधा आली ना तू दादाला ते लेकरू लावतो ना तुला जीव. तिच्या कुठं नादी लागते तू राखी बांधणं बाई. ते बी लेकरू चांगलं आहे ना. ही लेकरू चांगलं आहे का तुमचं? चल दादा येऊ का? हा पापाचा हो हा. लय लांबचा प्रवास आहे तुमचा. आणि एक काम कर, आई बापाला जीव लाव. जीव लावतो मी. त्यांना नको त्यांना कुठं काही काम आणि करायला. ते जरी म्हणले तरी तू घरात घेऊन यायचं त्यांना. मी तेच करतो दरवेळेस. आणि तुला एक सांग का, ती दोन आहे म्हणून ही एवढं आहे बरं खरं. हा. असं नाही समजायचं तो केलंय सगळं म्हणून. तुला त्यांनी घरदार केलंय बांधून सगळं. दिलंय, सगळं केलंय. आणि त्यांची हाल जर करायची म्हणलं ना मग काय उपयोग नाही. अरे म्हातारी झाले तुला बी आई बापा असते ना. आपल्या घरी कशी आई बापा राहतात तसेच यांना जपायचं सासऱ्यावर. पण मी कुठं काय म्हणते, आम्ही तसं जर जर- घरातलंच थोडंफार केलं तर काय होतंय. करू दे पण काय करायचं उन्हातानाचं नाही करायला लावायचं एवढं. माझं म्हणणं एवढंच असतं, बसून बसून आजार पण वाढवण्यापेक्षा थोडे हातपाय चालवते का बिघडतंय का? मग चालायला लावत जा, काम कुठं करायला होती? सकाळ सकाळ चालायला लावते यांना ना. हे असे काम कुठं काय करण्यापेक्षा कुठं ऐकते ती? नको ऐकते. बरं चलू का सांगितलेलं देणार राहू दे. या परत आहो. हा आता येतो थांब. बरं झालं बाबा आणि तू आला म्हणून तरी चिया भेटलाय. नाही तर अवघडच होत. नाही तर काय तशीच पाठवलं असतं. तो आला म्हणून चहा भेटला. ह्या लिंबुनीला आळ्या झाल्यात, औषधाचं काहीतरी बघावं लागेल. सांग एखाद्याला दाखवावं लागेल. ओ बापू, कुठून आले एवढे उन्हात आणायचे? गावात गेलो होतो ना. आणि बिगड चपलाचे. तीच तिचे काय आलं, चप्पल तुटली ना म्हणलं ते शिवून घ्यावं, पण ते कारागीर नाही मग शिवून यावं लागलं. आता काय सांगायचं. काय आता एवढं वैभव असून एवढं इमारत बांधलेली असून बिगड चपलाचे हिंडत आहे काय? आई आता काय झालं, त्या गायीने शेण वाढताना पाय दिला चपलून ती तुटली. मग आता पोर सांगू तुझ्या पोराला आण नवीन चप्पल. मग आता काय म्हातारा मला कुठं जायचं फिरायचं नवीन चप्पल घालून लागत राहणार काम धंदा. म्हणजे चप्पल शिवायला दिली म्हणून का तुम्हाला नाही म्हणून? नाही ते शिवाय मी कशाला खोटं बोलून लेकरू चांगलं येणार माझं. ते शिवाय टाकली. ते म्हणला त्याची बायको म्हणली त्यांनी शिवली की मग आहे ना तुम्हाला निरूप देऊ किंवा मग ते आले तिकडे चक्राला तर आणून देईन. मग तिथं बसण्यापेक्षा म्हणलं चला आपलं निघालो पाय असं आहे काय? मला हा. वाटलं काय म्हणजे एवढी दरिद्री आली का काय? नाही हाय सगळं घरदार हा, झालं एवढं सगळं. मोठं घरदार, एवढं मोठी वास्तू बांधून ठेवली, हो. एवढं मोठा बंगला कोणासाठी मग? हो चल येऊ का? हा हा. हो तुम्हाला काय वाटतं का नाही हो? काय झालं? तुम्ही बाप होणारे 2 महिने झाले, तुम्हाला म्हणजे असं काय वाटत का हा बाबा आपल्या बायकोला कुठेतरी फिरायला घेऊन जावा, हे करा? स्वतःच्याच आई बापाचं नुसतं बघत बसायचं, कौतुक करायचं का त्यांचं? त्यांच्याच माग करत बसा. उलटा आराम केला पाहिजे तुला. कशाला फिरायचे बाहेर, काय गरज आहे? आयुष्यभर बाकीच्यांचे नवरे बघा, बाप होणारे म्हटलं पार बायकोला काय करून काय नाही असं करतात. हे आणू का खायला, ते आणू का, इकडे जाऊ फिरायला, तिकडे जाऊ, नाही तर तुमचं आणतोच की 1.5 किलो चिंच आणल्यात परवाच. नुसत्या चिंचा खाते. हा, नुसतं चिंचच खात बसते. चिंच लोणचं तुला काय खायचंय ना सगळं खाऊ घालतो बाई. कशाला काळजी करते, मी आहे ना. तुम्ही आहे ना, जाऊ दे तिकडं. तुम्ही नाही. तुमचे आई बापच ऐक ना. बघत बसा. कुठं फिरायला जायचं तुला सांग. आता मी म्हंटले म्हणून सांग तर जाऊ आपण. कुठं जायचं सांग. महाबळेश्वरला जायचं का? कुठं जायचं सांग ना. कोकणात बघू. जायचं का गोव्याला जायचं? अगं बोल तर कुठं जायचं? बघा तुम्हाला कुठं जायचं, पण बाहेर जाऊ कुठंतरी. इथून जरा मोकळी हवा जरा भेटू द्या. बर जाऊ आपण. जीव गुदमरतो घरात नुसतं. बरं बाई जाऊ फिरून येऊ 15 दिवस बस का महिनाभर जायचं? मी काय म्हणतो ऐक ना, 9 महिने तिकडेच राहत ना पुढचे. तिकडे डिलिव्हरी करू तुझी कुठेतरी थंड 9 हवेच्या महिने ठिकाणी. महाबळेश्वरला जाऊ, मग इकडे आलं का पोरांसकडे भिका मागू, है ना? चालेल, उचकटलीच काय परत. बोलतय? तुला असा आनंद होत नाही का ग? तू आई होणार आहे, मी बाबा हो, होणार आहे. आनंद होणार आहे, मग त्याला काहीतरी लिमिट असतंय. 9 महिने तिकडे महाबळेश्वरला राहायचं. जाऊ दे आता. जरा पटन असं तरी बोला ना. आता आहे ना तू आई होणार आहेस.
आता निदान हे 5-6 महिने डिलिव्हरी होस तर असं उचकटायचं बंद कर, नाही तर माझं लेकरू तसंच करायचं, आल्या उचकटायचं माझ्यावर. जाऊ देऊ नको तरी करून तुझी इच्छा तिथे. कसं आहे आपल्याला निवांत वेळ कधी भेटायचं, आणि ते लेकरू झाल्यावर तर आता काय कळायला लागलं नाही का. पुढे जायचं. जाऊ आता, मग तुम्ही म्हणताय महाबळेश्वरला तर जाऊ तिकडं. महाबळेश्वर, पाचगणी, तिथून कोकण, कोकणातून हळूहळू गोवा सगळं फिरून ये. तुला जिथं फिरायचंय ना तिथं फिरवतो. बघा तुझ्या सगळ्या इच्छा आहे ना सगळ्या पूर्ण कर. पलटी नाही पडायचं. पण तू माझ्या लेकराला जन्म देणार आहेस, तू आवर. नाही काम कर, तू बस, मी आवरतो, तुझे सगळे कपडे घेतो, माझे कपडे घेतो, गाडी बोलून घेतो, आजच निघू. मग उठा, आवरा ना. आवर. अर्धा तास झाले ती तर बसून तेवढंच सांगताय, इकडे जाऊन तिकडे जाऊन आवरतो. बरं डोले. उठा आता, जा. आता गाडीचं पण बघा काहीतरी. आण पाणी, चल परत बुचकाळतेत ना जनावर. गुरांना पाणी पाजलं म्हणजे मग आता घरी जाऊन भाकर तुकडा खायचा ना. कशाला आली काय ग बाई? हे घ्या. कशाला आली? अगं पण तुला बोलावलंच नव्हतं, तू कशाला आली रे? कशाला करते ना काम, मग परत पोराला पुरीला सांगशाल का काम करीत नाही, आमच्याकडूनच काम करून घेती. आता आम्ही कशाला सांगू इकडे? ते आहेत मग दोघं मला बोलायला तेवढे मोकळे. अरे नाही त्या पुरीला नाही पोराला आम्ही कशाला तुझ्याविषयी काही सांगू? आम्हाला जमतं तेवढं करते. आता तुला आम्ही कधी म्हणलंय का शेण उचल गुरांचं कर, काय तू मग करू आमचं नाही करते ना मी, करते मी. परत नको त्यांनी येऊन मला सगळं बोलायला. आता मी पण बघते ना. घरी जा. अरे पण झालंय काय, एवढी का चिडली तू? आज मी सोक्ष मोक्षच लावणार आहे. एक तर घरात तुम्ही राहशाल, नाही तर मी. अरे काय झालंय काय पुरीला? पण आम्ही तुला काय बोललं नाही, काय झालंय तरी? तुम्ही बघाच मी आता काय करते. अगं पण झालंय का? ए बोरी काय डोक्यामध्ये आता चाललंय काय माहित बाई. मला तर भीती वाटायला लागली बघा. काय मलाच का नाही पुरीचं काय चाललंय? येत नाही बरं ही अशी कधी. हा ना. आणि आज आले मी अशी बोलली. चल शी बी पाणी प्यायला ठेवती, जावं लागेल आपल्याला पटकून. काय बाई, जाते तेवढं खुरापते तरी काय करावं. वहिनी काय करताय? काय नाही, खुरपाय चालले रानात. तुमच्या घरी लय मोठा तमाशा होतोय वाटतं. तुमची भाऊज आहे ना लय मोठ्या रडत गेली वा घरी. का बरं, काय झालं एवढं? ती काय एवढं मला माहिती नाही, पण इतकी रडत गेली की मापच नाही. अयो चला बरं जाऊन बघू काय झाले. काय झालं? अर्पिता, ए अगं काय झालं? अर्पिता अगं काय झालं? का रडतीये तू? का रडतीये सांग ना, काय झालं? हे बघ तू रडणं थांबव बरं, ते बाळाला त्रास होईल परत आपल्या. कसल्या बाळाला त्रास होईल? गेलं बाळ तुमचं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का मीच तुमच्या आई वडिलांना सारखे काम सांगत नसते, पण ते दिवसभर माझ्याकडून काम करून घेतात हे नाही माहिती तुम्हाला. सकाळपासूनच अख्खा गोटा झाडून काढलं, शेण भरलं, त्या गुरांना खायला टाकलं, पाणी पाजायला गेलं तर त्या गायीने पोटात लात मारली. काय? अगं पण तुला म्हटलं होतं ना तिकडे जाऊ नकोस म्हणून. तुला काय सांगितलं होतं? मी आधीच सांगितलं होतं जाऊ नकोस म्हणून. कशाला परत तुमच्या आई वडिलांना सांगितलं का तुम्ही आहेच बनबन करायला. तुमची बहीण पण येते, बघत नाही काय नाही, ते पण येते येऊन बोलून जाते मला. तू रडायचं थांबव. शांत हो बास. कुठे आहेत ते दोघं? कुठे आहेत ते? नाही माहिती, अजून तिकडे गोट्यामध्ये. काय झालं रे पुरी? विचारलंस का? काय झालं म्हणजे? कमून रडायला लागली हे तुम्ही विचारताय? तिला तिथं पाणी नको म्हणलं पाजू, होऊन आले आम्ही, बोलवलं पण नव्हतं तिला पाणी. अहो तुमच्यामुळे लेकरू गेलं माझं. त्या गाईने पोटात लात मारली तिच्या. कशाला काम सांगतात तुम्ही तिला? तुम्हाला किती वेळा सांगितलंय तिला काम सांगू नकात म्हणून. मग ती काय खोटं बोलतीये का? नाही
तुझी शपथ नाही बाळ. हे बघा खोटी शपथ घेऊ नका आता. कसं आहे तुम्ही तिच्यावर ताव खवणच होते इतके दिवस. अरे नाही रे आधी तुम्ही ना एक शब्द बोलू नका माझ्याशी. एक शब्द लाज वाटते मला तुम्हाला आई बाप म्हणायची. अरे आधी काय करतो तुला काय वाटतं का बापू राहतो तुला? चालता वाईतून माझ्या घरात पाऊल ठेवू नका. चालता वाईतून अरे ऐकून तरी घे माझं. निघायचं. चला. अरे काय लाज पीस वाटते का नाही तुला? अगं ह्यांना लाज वाटते का? ह्यांना विचार ना. अरे आजपर्यंत बापाने मला शपथ दिली अरे थांब ना. म्हणून मी आज गप्प इतके दिवस याच्यासाठी गप्प राहिले पण आज मला बोलू द्या बाबा. नको पोरे, काय नको बोल बोल बोल. अगं पण ह्यांच्या कारानं माझं लेकरू गेलंय त्याचं काय? अरे तुझं लेकरू कस काय जाईल? ही प्रेग्नेंटच नव्हती तर काय? अरे 15 दिवसापूर्वी मी येऊन गेलते तिला देवळात चल चल म्हणून. ती म्हणली मला मानसिक पाळी आली म्हणून मी नाही येऊ शकत तिथं. आणि ही कस काय करू तर असू शकते 15 दिवसात? हे काय प्रकार आहे हा? आणि तुम्ही कुठे विश्वास ठेवतो? तुम्हाला माहितीये ना 2 महिने झाले मी प्रेग्नेंट आहे. तुझी काय नको सांगू बाळा. अरे बोल, थांबूच नको तू. यांचं काय नको ऐकू. बोल. आई तुझं ऐकायचं नाही मला. अरे तुला रस्त्यावरून उचलून आणलाय बाबाने. तू यांचं सगळं मुलगा नाही. मी एकटीच मुलगी त्यांना फक्त. नाही नाही आधी तो आमचा पोरगा आहे. नको सांगू म्हणलं तू होतं. आता हे शब्द मला आता सांगते. माझं आहे. नाही तुझं नका ऐकू, माझं आहे. नाही जन्म दिला पण पोटचा पोरा इतका जीव लावलाय त्याला. म्हणून आज ही वेळ आली तुमच्या. अरे एवढा जीव लावला तरी तुला लाज वाटली पाहिजे. तू हात उचलतो त्यांच्यावर. अरे तुझा बाबा नसताना बाबा इतका कुणीच जीव लावू शकत नाही तुला. कुणीच नाही. अरे रोडवर पडला होता साईडला. बाबाने एवढा उचलून सांभाळ आणला केला. तुला आणि म्हणले की आजपासून ह्याचा सांभाळ मी बापासारखा. आणि तू ह्याला घराच्या बाहेर हाकलतोय. तुम्ही एवढा दिवस काला पण ठेवलंय हे माझ्या नाही, तू माझं बाळ आहे. तू आमचंच लेकरू आहेस. सांगून तुला नाही म्हणलो सापडलं पैसे. माझं बाळ. आणि आज तू बायकोचं ऐकून त्याला घराच्या बाहेर काढतोय. तुला शब्दच नाही राहिले माझ्याकडे. तू आता तुझं तोंड उचकट हा. काय खरा प्रकारे मला खरं खरं सांग. नाही तर चालते हो तुझ्या बापाच्या घरी. ताई बोलतात ते खरंय. मी प्रेग्नेंट नव्हते. आम्हाला सांगायचं ना प्रेमात. आम्ही बाजूला कुठेतरी जाऊन राहिलो असतो. लाज वाटते का तुला खोटं बोलायला? हा? लाज एवढा वाटते? मोठा आळ आमचं. सॉरी चुकलं माझं. अगं काय काय स्वप्न बघितले होते मी लेकराच्या बाबतीत. त्याला कोणत्या शाळेत टाकायचं, त्याला काय करायचं, त्याला काय शिकवायचं सगळा विचार करून ठेवला होता. आणि सगळ्या विचारांवर पाणी फिरलंस तू. अरे पाणी तिने नाही तू फेरलं याच्यावर. तू जर नीट वागला असता तर ते कशाला हे केलं असतं त्यांनी. तू विश्वास ठेवला असता. तू आई बापांवर लक्ष ठेवलं असतं ना तर आज ही वेळ आली नसती. अरे तुला नाही ना बायकोचा बैल बनून एवढी राहायचं जाण होतं. धरायला पाहिजे होती. तुला आई बाप नसताना रस्त्यावरून तुला उचलून आणलं यांना नव्हतं म्हणून. आणि पुढं काहीतरी तू करशील या हिशोबाने तुला आणलं होतं. आणि तू आशे पान फेडले त्यांचे. अरे लय मोठी आशे होते रे त्यांना. पोटचं नव्हतं निदान दुसऱ्यानी म्हातारपणी कामाला येईन. आणि ही म्हातारपण असं केलंय तो त्यांचं. आणि एक फक्त आज तुला बायको झाली. अरे त्यांनी लहानाचं मोठं तुला आतापर्यंत केलंय. बायकोन नाही केलं ती. एक लक्षात ठेव. आणि अरे. तू अनाथ असताना त्यांनी पोटचा मानलेला आहे तुला. काल ही आलेली तुझ्या डोक्यात पोरगी यायला तुला पाहिजे होतं. पितावती आणि तू फिरतोय. अरे काय जाण धरायची ना थोडी. आणि तुझी बहीण मानणारी सुद्धा आज सांगती नाही. ही जर मला आधीच सांगितलं असतं तुझा कार्यक्रम लावला असता. एक काम कर. घरदार सगळं बाळ तुझ्या नावावर केले. नाही. आम्ही अनाथ आश्रमात जाऊन राहतो. नाही मला तुम्ही काहीच सुखात संसार मला करा. काहीच नको. हे सगळं बाबा, तुमचं आहे. तुम्ही कस काय जाऊ शकता तिथं? आमच्यामुळे बाप आहे मी. त्यांच्या लेकरचा संसार कसा उघडा पाडू. अहो मामा एक ऐका, तुम्ही या लाडानीच येडं केलंय पोर. मला काहीच नको. ऐका त्याच्या नाव मी- केलंय ना ती पलटी कशी नाही होत मी बघतो. अहो, माझं लेकरू आहे ते. अहो हाय मग अशी पान फेडायची होती तुमची. त्याला कळत नाही का? तू बारीक आहे का? तुमचं लेकरू आहे पण तुम्ही सगळ्यात मोठी चूक केली की सगळं वैभव त्याच्या नावावर केलं. आज जमीन बायकोचं त्याच्या नावावर करून दिली. मला एक सांगा, मोठी बायकोचं चूक ऐकून ते तुमच्या कानाखाली मत देतोय म्हणजे याची लायकी आहे का ती? बाबा चुकलं माझं. मला हे सगळं काही प्रकार माहितीच नव्हता. आणि ही अशी वागल माझ्याशी माहितीच नव्हतं. मला हे काहीच नकोय. वाटलं तर मी निघून जातो इथून. नाही रे बाळ. तुम्ही राहा. आणि जे काय ना ते सगळं ताईच्या नावावर करतो. नाही रे, मला यातले 1 रुपया नकोय. आम्हाला सोडून नको जाऊ.
अरे तिनं सुद्धा तुला सख्या भावा इतकं प्रेम दिलंय, जीव लावलाय. नाही ना सांगितलं तिने, नवऱ्याला नाही सांगितलं हा माझा भाऊ नाही म्हणून, हा अनाथ आहे म्हणून. अजून काय करायचं लेकराला? तर आता बापाला असं रस्ता दिसलं तिला नाही राहावलं, बोलली ती. तिला शपथ घातली होती मी नको सांगू कुणाला. तू चालते हो इथून जा. ऐक रे ऐक. नाही नाही, हिला जाऊ सॉरी दे. चुकलं माझं. मला नाही संसार एकदा करायचा. कर माफ तिला. चुकलंय ना लेकरू, जाऊ दे माफ. एकदा कर माफ तिला. बाबा जाऊ दे तिला, एकदा तिची चूक तिला कळू द्या. अगं त्याचा संसार उघड्यावर पडन ग. राहीन सुधरेल लेकरू आता वेगळं करणार. तिच्या तोंडाने कबूल करीत असेल तर ठेवा इथं तिला. खरंच सॉरी चुकलं माझं, मला माफ करा. आपण माफ तिची. जाऊ दे, जाऊ दे लेकरू. आपल्या लेकरं कोण चुकलं असतं मग आपण घराच्या बाहेर करायला लागते काय. तुम्ही माफ करता तिला, पण मी आयुष्यभर माफ नाही करणार. अरे असं नसतं रे, लेकरू मांडीवर हागलं म्हणून आपण मांडी कापीत नाही. आता तू माफी मागते ना, एक काम करा दोघं बी, यांच्या पायी धरा. नुसती अशी माफी नका मागू. सॉरी बाबा चुकलं माझं. जाऊ दे, जाऊ दे. अरे नाही ऐकायचं लोकांचं. आई बापा सारखं प्रेम दिलं ना बाळा तुला. काय कामचं काही चुकलं का? कुठं कमी पडलो आम्ही सांग? तुला नाही काम करून दिलं तू असं चुकीचं वागायला लागलं. चला पण आता तू फिरायला ने म्हणली असती त्यांनी खुशी खुशी नेला असतं ना तुला. एवढी नाटकं करायची काहीच गरज नव्हती तुला. बरं जाऊ दे, चुकत असते कुठतरी, समजून घे ना, काम आपलंय. चला बरं जाऊ दे, चला आता. चला चहा पाणी ठेवा. समजून त्याने सगळं घ्या.